आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या। यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी मोठी बातमी ती म्हणजे डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणाची। या प्रकरणामध्ये पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जेला अटक झाली आहे। गौरीला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणात अनंत गर्जेवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या बातमीवर आपलं लक्ष आहे। दुसरी मोठी बातमी आहे ती म्हणजे झी 24 तासनं उघडकीला आणलेलं पुण्यातलं जमीन गैरव्यवहार प्रकरणासंदर्भातली अपडेट घडामोड। या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानीची आज पुण्यामध्ये पुन्हा एकदा चौकशी होणार आहे। ती आज चौकशीला हजर राहणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। सोबतच गेल्या चौकशीच्या वेळी पोलिसांनी दिलेल्या व्हीआयपी ट्रीटमेंटमुळे मोठा वाद निर्माण झाला होता, त्यामुळे आजच्या चौकशीकडेही अर्थातच लक्ष असणार आहे। आणि तिसरी लक्ष वेधून घेणारी मोठी बातमी आहे ती म्हणजे राज ठाकरेंनी मुंबईकरांना दिलेल्या सावधानतेच्या इशाऱ्याची। निवडणुकीमध्ये गाफील राहू नका, रात्र वैराची आहे, गाफील राहाल तर मुंबई हातची जाईल असा इशारा राज ठाकरेंनी मुंबईकरांना दिलेला आहे। काय नेमके हे सगळे संकेत आहेत या संदर्भातला अर्थ आपण उलगडून घेणार आहोत।